आज आम्ही शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. कारण की आमच्या विभागामध्ये खडेबोलेली विभाग असो, आशिल्यापाडा असो, इथे काहीच कामं झालेली नाही. तर लोकांची खूप नाराजगी होती. वारंवार सांगूनही लोक, नगरसेवक किंवा इतर लोकप्रतिनिधी कामं करत नव्हती. त्याच्यामुळे आम्ही नाराज होऊन लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या कामासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, जेणेकरून लोकांची कामं झाली पाहिजे. एकंदरीत तुम्ही कुठल्या पक्षात होते आणि कुठल्या पक्षातून या ठिकाणी आले? मी भारतीय जनता पार्टीमध्ये युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष होतो. पण आता त्या ठिकाणी तुमचे भाजपचे आमदार आहेत, त्यांच्या कामाला तुम्ही नाराज आहात का? आमदारांच्या व लोकप्रतिनिधीचे नगरसेवक झालेत. नगरसेवक लोक फोनच उचलत नाही लोकांचे. त्यांना 100, 150, 200 फोन केले तरी लोक फोन उचलत नाही. त्याच्यामुळे स्थानिक जे लोक आहेत ते नाराज होते. म्हणजे लोक आम्हाला तक्रार करायची, आम्ही फोन करायचो नगरसेवकांना, तेही उचलत नव्हते. त्याच्यामुळे आम्ही नाराज होऊन आज शिवसेनेमध्ये लोकांची जेणेकरून कामं झाली पाहिजेत म्हणून आम्ही प्रवेश केलेला आहे. आणि हे पण सत्तेतच आहेत आणि ते पण सत्तेतच होते. काय विश्वास आहे या ठिकाणी येऊन तुमची कामं होती? डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कामाला प्रेरित होऊन आज आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. भाजपचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे कोणते पद सध्या देण्यात आलेलं नाही. काय भाजपचे जे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की ते कोणते पद नव्हतं भाजप. पद बघा, भाजपचं पद हा 3 वर्षाचा असतो, मलाही माहिती आहे. पण मी जे राजीनामा लिहिलेला आहे ते सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे, सक्रिय सदस्य असं मी राजीनामा दिले. पद मला माहिती आहे 3 वर्षाचंच हे पद माझ्याकडे जवळ नव्हतं. पण जे मी राजीनामा तुम्ही जे बघा ते सक्रिय सदस्याचा मी राजीनामा दिले. किती जणांनी प्रवेश केला असेल? आज मला वाटतं एक 100 पैकी जास्त लोकांनी प्रवेश केला. मोठे कार्यकर्ते असं वगैरे काही नाही. आमचा भाजपचा एक निष्ठावंत कार्यकर्ता होता चंद्रशेखर म्हात्रे. नाराजगी होती त्याची स्थानिक विषयावरती का असेल, पण त्या कल्याणपूर्वमध्येच नाही. आता पण काही युतीमध्ये काही अलिखित करार असतो, तो करार होता आमचा की बाबा शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकारी ही भाजपाने घ्यायचे नाही आणि भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवसेनेने घ्यायचे नाही, असा एक अलिखित करार होता. तो करार आता काल पाहिलं आपण की लांडगे साहेब असतील किंवा आमदार मोरे साहेब असतील यांनी तोडलेलं आहे. हे यांना सांगूनही त्यांनी परत केलेलं आहे. याची सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्यांनी हे असं करून आम्हाला एक संगीत दिलेली आहे. तुम्ही आमचे 1 घ्याल, आम्ही 4 घेणार आता.